नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ जो मागचा व्हिडिओ आपला झाला होता की जून आणि जुलै महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचे रोग आपल्या संत्रा बागेवर येत असतात, त्याचाच हा दुसरा भाग आहे। ज्या शेतकऱ्यांनी पहिला भाग बघितला नसेल म्हणजे रोगासंबंधी संपूर्ण माहिती आपण पहिल्या भागामध्ये दिलेली आहे। आणि याच्यामध्येच एका शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला एक कमेंट केलेली आहे, सतीश निमकर। आता हे त्यांचं ईमेलचं नाव आहे त्यामुळे मी वाचन करत आहो की त्यांनी एक प्रश्न विचारला की संत्रा कलम लागवडीपासून ते 5 वर्षापर्यंत नियोजनाची माहिती सांगा। तर सतीश भाऊ, नक्की तुम्ही मला एक तर तुमचा मेल द्या किंवा तुमचा मोबाईल क्रमांक टाका, माझ्याकडे ती PDF आहे, मी तुम्हाला ते PDF तुमच्या मोबाईलवर अवेलेबल करून देतो। आणि अशाच प्रकारे इतर शेतकऱ्यांना काही अडचण असेल तुम्हाला संत्रा संबंधी तर ते इथे टाका, जेणेकरून काय होईल की आपण इतर शेतकऱ्यांना, मला सगळ्या गोष्टी माहिती असा विषय नाही, इतर शेतकऱ्यांसोबत सुद्धा याच्यावर चर्चा होईल आणि आपल्या अनुभवातून आपल्याला त्या गोष्टीची माहिती होईल। तर मंडळी, जास्त टाईम न घेता या व्हिडिओकडे वळूया आपण। आता या पार्टमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत की जे वाशिम जिल्हा आहे, आता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्येच नाही तर प्रत्येक ठिकाणी समजा की कोणत्या प्रकारची या महिन्यामध्ये कीड येते याबद्दल। तर सर्वांना माहिती आहे की जून महिन्यामध्ये साधारणतः आपल्याला नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होत असते, नवीन पालवी दिसण्यास आपल्याला सुरुवात होते। मग आपल्याला या पालवीवरती सगळ्यात मेन जे कीटक आहेत, शत्रू कीटक आहेत, हे कोणते दिसण्यास सुरुवात होते, तर याच्यावर आपल्याला सिट्रस सायला, मावा आणि नागडी याचा सामान्यपणे आपल्याला असर दिसण्यास सुरुवात होत आहे। मग आता हे ज्या वेळेस आपल्या नवीन पालवीवरती अटॅक करणार आहेत त्यावेळेस यांना कसं कंट्रोल करायचं, तर आता याच्यामध्ये रासायनिक जे आहे हे जर पाहिलं आपण तर जे विद्यापीठ असेल किंवा नागपूर कॉलेज असेल किंवा आपलं नागपूरचं सिट्रस सेंटर असेल, यांचं काय सल्ला आहे तर डायमिथॉइट 30 EC हे घ्यायचं आहे आपल्याला 20 ml किंवा बोलतो मी, डायमिथॉइट किंवा थायमिथॉक्झेम 25 WG 3 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्राइड 5 ml। आता याचपैकी कोणतंही एक आपल्याला घ्यायचं आहे। तसेच आता कोडी कीड जर आली असेल आपल्या याच्यावर तर त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे, डायफेन्थ्युरॉन, थोडंसं नाव मला ते उच्चारात हे जाते, डायफेन्थ्युरॉन हे 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात आपल्याला मिसळून नवतीच्या काळामध्ये याची फवारणी करायची आहे। जर आपण नवतीच्या काळामध्ये याची फवारणी केली तर आपली नवती हे टिकून राहील आणि नवती जर टिकली त्याच वेळेस आपलं झाड पिवळं बनण्यामध्ये चांगलं होणार आहे। सोबतच मृगबहारामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा म्हणजेच लेमन बटरफ्लाय प्रादुर्भाव नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला जे आपण नवतीवर वापरलं तेच आपल्याला वापरायचं आहे। डायमिथॉइट 20 ml किंवा क्विनोलफॉस 20 ml प्रति 10 लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। आणि हे करताना 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्या मृगबहार असो किंवा आंब्या बहार असो, फुलं आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसण्यास सुरुवात होते म्हणजेच आपला बगीचा फुटतो, त्यावेळेस कोणत्याही प्रकारची कीटकनाशकाची फवारणी आपल्याला करायची नाही आहे। का करायची नाही आहे हे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्याचं मेन कारण त्याच्यामध्ये दाखवलेलं सुद्धा आहे। आणि त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला मधमाशा कशा प्रकारे या काळामध्ये कार्य करतात हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसू शकते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। त्याच्यानंतर एक गोष्ट आहे की नागडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला, आता बघा, प्रत्येक गोष्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि नेहमी सांगतो की फक्त आणि फक्त केमिकलचाच उपाय करून फायद्याचा नाही आहे। तर आपल्याला नागडीसाठी आपण ॲझाडिरेक्टिंग जे 10,000 ppm भेटते त्याचं 30 ml की त्यानंतर थायमिथॉक्झेम 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे। ॲझाडिरेक्टिंगने कंट्रोल करून बघायचं, नाही झालं तर शेवटी आपल्याला वळायचं आहे आपल्या केमिकलकडे ओढायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर किडीची प्रौढ अवस्थातील व्यवस्थापनासाठी आपल्याला शेतात पिवळे सापळे लावायचे आहे। जसं मी जैविक सांगितलं की ॲझाडिरेक्टिंग निंबुडी पण 10,000 ppmचा वापरा, जेणेकरून असर आपल्याला भेटला पाहिजे। त्याच प्रकारे किडीची प्रौढ अवस्थेतील व्यवस्थापनासाठी शेतामध्ये, आता किडीची प्रौढ अवस्था असन किंवा हे अवस्था असन हे माहीत का पडून, ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये निरीक्षण चांगल्या प्रकारे होईल त्या प्रकारे या गोष्टी आपल्या लक्षात येते। आणि ते लक्षात येण्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये चिकट सापडे लावायचे आहे। किती लावायचे आहे? 30 प्रति एकर। मग चिकट सापड्याची साधारणतः साईज काय असली पाहिजे? 30 बाय 40 सेंटीमीटर असायला पाहिजे। जर आपल्याला मार्केटला अवेलेबल नसेल
तर त्यावेळेस आपण 30 बाय 40 सेंटीमीटरचे फोम शीट कापू शकतो आणि त्याच्यावर आपण एरंडीचं तेल लावू शकतो किंवा त्याच्यावर आपण ग्रीससुद्धा लावू शकतो. मेन उद्देश आहे की हे जे प्रौढावस्थेतील कीड आहे हे त्याला चिपकावं आणि आपल्या निरीक्षणात यावं आणि जेणेकरून आपण ते दिसल्यानंतर आपण आपली फवारणी असेल किंवा आपलं जे नियोजन असेल ते आपण करू शकतो. आता मग सगळ्यात मेन आहे की ज्यावेळेस आपण सोयाबीनात चिकट सापळे लावतो, हाईट वेगळी राहते, तुरीत हाईट वेगळी राहते, आपल्या उडदात हाईट वेगळी राहते. तर यावेळेस कोणत्या प्रकारची हाईट असेल तर ती असणार आहे साधारणतः 1.5 ते 2 मीटर उंचीवर आपल्याला लावायचे आहे. 2 ते 1.5 मीटर उंचीवर जर आपण पिवळे चिकट सापळे लावले तर आपल्याला पुढील नियोजनासाठी याची मदत होणार आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्याला व्हिडिओ लांबवायचा नाही आहे. पुढील व्हिडिओकरिता तुम्हाला कोणत्या टॉपिकवर, जसं त्या दादांनी सांगितलं की 1 ते 5 वर्षाचं नियोजन त्यांना पाहिजे, त्याचप्रकारे तुम्हालासुद्धा संत्र्यामध्ये किंवा इतरही पिकामध्ये कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, परत सांगतो, अशा शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना खरंच संत्रा बागेमध्ये आपलं झाड बनवायचं आहे. फोडायचा विषय नंतर येणार. तर मंडळी, तोपर्यंत राम राम, नमस्कार.